कोणी उठायला नाही कोणी बसून राहा. ते त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा. काय झालं? काय रे फोन ठेव. कोणाला लावतोय? राकेश बोलो त्याला. कुठे घेवा रे? कुठे काय चाललंय? स्वतःच्या तोंडाने बोल. मस्ती चालली आहे. माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? काय चाललंय? काय करताय ते लोक? काय करताय ते लोक? फोन घ्या यांचे सगळ्यांचे. कुठे फोन एकेकाचे घ्यायचं कुठे फोन दे. सगळ्यांचे फोन दे. फोन दे तुझा. फोन कुठे आहे? खिशात विशात कोणाच्या खिशात असेल ते पण देऊन टाका. कुठे येतोय का रे? दिवसा डाळवा मस्ती चालू आहे. सगळे स्थानिक आहे काय? हो सगळे स्थानिक आहेत काय? हे कणकवली. काय दाखव मला. काय लिहितो तू? काय लिहिताय तुम्ही? बोल ना, तोंडाने बोल ना. काय चाललंय सांग तरी. जुगार आकडे लिहितायत ना? कोणाच्या ऐकाने लिहिताय? कोणाच्या आशीर्वादाने लिहिताय? काय चाललंय हे? काय पैसे काय रे? काय शेवट? काय हे जो आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही? मग तुमची आणि हे चालू मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे. काय करायचं या तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडे लावून बसायचे. तुला वाटतं सोडणार तुम्हा लोकांना मी हे सोडून? कुठे राहिलं ते? काय दुपारचे 4 वाजले. 4 सव्वा 4. आता कणकवली बाजारपेठामधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो. इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे. त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला आहे. इथे दुपारी 4 वाजता तुमच्या पोलिसांच्या नाकाखाली पूर्ण बाजारपेठाचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात आहे. कॅश ठेवली आहे मोठी इथे. हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली. मी स्वतः येऊन बसलोय इथे. आता बोलवलंय तुमच्या पीआयला. मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा, पण होत नाहीये. मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्ही लोकांच्या नाकाखाली चालू आहे. सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी. टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे. हे बरोबर आहे. तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता.
मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो. तुम्ही लोक कुठे गेलात मग? दुपारचे 4 वाजलेत. म्हणून तू काय करणार? मी बंद करायला लावणार. म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर माझ्यासमोर. खोटं बोलत बोलत कुठून कॅश काढली आहे मी. पॅन्ट काढायची ना तिथून पण निघायची. उगाच हे करतोय. जाधवजी कुठून निघतायत मला? कुठून निघताय? कुठं बोलताय तुम्ही आता? अजून पुढे आहे का? एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे. तुमच्याकडे कुठे ठेवलंय का खालती? आताच सांगा. आम्हाला दुसरं काम नाही. सगळ्यांना विकत घेऊ शकतात. त्यांना वाटतं तिथे ठाणे पण विकत जाईल. घे काढून घे. मला पेमेंट देतो डायरेक्ट. हे सगळं न माहिती कळतं. माहिती नसताना सगळं होत आहे. काय चाललंय गावकरजी बघा तुमच्या राज्यात. हे बघा गट्टे केवढे ठेवले. हे आराम काय बापरे. हे बघा. हो जाधव बघा इथे इथे इथून या ना. इथून अजून सोपं पडेल. आज ऐका तेव्हा पहिल्याच दिवशी दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेलं घेवारेला इन्क्वायरीसाठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या. त्या दिवसावर आता काही केलेलं नाही. भर दुपारी बघा काय चालू आहे. ही बघा कॅश. काय तुमच्या लोकांच्या उभा राहायचं प्रत्येक पाण्याला. मीच माझ्याकडे एव्हिडन्स ठेवतो ना. म्हणून नंतर बघू केस कशी स्ट्रॉंग नाही होत. हळू कर. कितीचा आकडा आहे? तुला आता काय मागे नाही काय? अजून काय मागे नाही घेवारे. तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना. आणि सत्य साहेब बाकी ह्याच्या पलीकडे पण आहे. कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सीएम साहेबांचं नाव खराब करणारे कार्टे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटमध्ये. उगाच त्यांचं नाव खराब करायचे. हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून आणि अशा गोष्टीला मदत करायची. आम्हाला काय माहित नाही का? सगळं कळणार ना राहू. हे केस मी करून द्या ना. मी पण बघतो ना. उद्या जातो मी मुंबईला फडणवीस साहेबांना सांगायला. त्याला हलक्यात घेऊ नका. मला नाही मागे पुढे कोणाची काय. जिल्ह्याच्या ह्याच्या भविष्यात कोणी मला कोणाला खेळायला देणार लक्षात दे तू घेवारे. असं उदाहरण देईन ना. आता लोकांना कळेल. हात कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या अगोदर. करतो जसं काय माहित नव्हतं. पहिल्या दिवसापासून बोललो घेवारे उचला उचला. कोण लक्ष नाही दिलं. आल्या सांगितलेलं घेवारेला उचला.
तुम्ही पण त्याच्यातल्याच निघाला. आल्या आल्या बोललेलो घेवारीला उचला. नाव होतं का तुम्ही सांगा. दुपारचे 4 वाजले. हे सगळं आपल्या शिवाय होत आहे. सांगा तुम्ही मला. नाही दिलेलं त्याचं नाव मी तुम्हाला. तो घेवारे काय चाललंय बघा आमच्या सिंधुदुर्गाचे. आल्या आल्या बोललेलो. सांगितलं मी गप्प बसणार नाही तुम्हाला. हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला. कशाला चाललंय.